इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरात 34वा रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे, ज्यात वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व सांगून त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे। आज सेवा सहयोग संस्थानाच्या वतीने उल्हासनगर शहरातील महाराष्ट्र मित्र मंडळ या शाळेच्या 150 विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले आहे। शहरातील सर्व नागरिकांनी दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन अविनाश भामरे यांनी केले आहे। 34वा रस्ता सुरक्षा अभियानच्या अंतर्गत जनजागृती यावी यासाठी आम्ही मुंबईचं जे सहयोग फाउंडेशन आहे यांच्या वतीनं महाराष्ट्र मित्र मंडळ जी शाळा आहे त्या ठिकाणी हेल्मेट वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे। जवळपास 150 शालेय विद्यार्थी यांच्यासाठी छोटं हेल्मेट आणि त्यांच्या पालकांसाठी मोठं हेल्मेट असे हेल्मेटचं वाटप केलेलं आहे। मी आपल्या संपूर्ण परिसरातील नागरिकांना विनंती करेल की आपण सर्वांनी दुचाकी वाहन वापरताना रस्त्याने कुठे जात असाल तर हेल्मेटचा वापर करावा। दरवर्षी जवळपास 2.25 लाख व्यक्ती अपघातांमध्ये मृत्युमुखी पडत आहेत आणि त्याच्यामध्ये 75 ते 80 हजार जे मृत्युमुखी पडणारे आहेत ते दुचाकीस्वार आहेत, म्हणजे फार मोठी संख्या आहे। आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीला कुठेतरी आळा घालायचा असेल तर सर्वांनी वाहतुकीचे जे सर्व नियम आहेत छोटे मोठे ते तर पाळावे, परंतु ज्यावेळेस तुम्ही दुचाकीचा वापर कराल त्यावेळेस कंपल्सरी हेल्मेटचा वापर करावा, हेच मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करेन। रस्ता सुरक्षाचा महिना 2024 आज 34वा रस्ता सुरक्षा महिना वाहतूक शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने आज रोजी सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या वतीनं हेल्मेटचा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सदर कार्यक्रमामध्ये एकूण किती वाटप 150 हेल्मेटचा वाटप करण्यात आलेला आहे। त्यामध्ये विद्यार्थी त्याचबरोबर पालक या दोघांनाही या हेल्मेटचं वाटप सहयोग संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। तर मी विशेषतः ह्या संस्थेचा खूप आभारी आहे, कारण त्यांनी हा चांगला उपक्रम आम्ही राबवला आणि त्यांनी हेल्मेटची मदत केलेली आहे आणि त्यांच्या ह्याच्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडलेला आहे। मी एवढंच सांगेन की जे हेल्मेटचे जे आपण दिलेले आहेत तर हे पालक आणि विद्यार्थी यांनी जरूर याचा वापर करावा आणि हेल्मेटचा वापर केला तरच आपला कोणताही अपघात किरकोळ असेल गंभीर अपघात असेल तर त्यामध्ये आपला प्राण वाचू शकतो, अन्यथा आपल्याला प्राणाला मुकावं लागतं। तरी सदरचा कार्यक्रम हा आज रोजी या ठिकाणी संपन्न झालेला आहे। माझं नाव कावेरी दिनेश मुळे। हेल्मेट हे खूप सक्तीचे आहे आपल्या आयुष्यामध्ये, आपला जीव वाचवण्याकरता म्हणजे हेल्मेट हे खूप जरुरी आहे। एक जिवंत उदाहरण म्हणजे माझ्या आयुष्यातलंच माझे मिस्टर की जे त्यांचं हेल्मेट नसल्यामुळेच निधन झालं। ते गाडीवर होते, बाईकवर होते, मागून एक कार आली, कारने जोरात धडक दिल्यामुळे ते डायरेक्ट डिवायडरवर उडाले। डिवायडर उडाल्यामुळे त्यांच्या ब्रेनला जोरात अपघात झाला आणि अपघात झाल्यामुळे त्यांचा जो ब्रेन होता तो पूर्ण बाहेर आला। त्याच्यामुळे ब्लड इतकं झालं की आजूबाजूचा जाणारे येणारे होते ते त्यांना हात लावायला तयार नव्हते। ते हात लावायला तयार नसल्यामुळे कसं झालं की त्यांचं ब्लड जास्त वाहिलं। मग त्यांच्या मित्रांनीच त्यांना उचललं आणि हॉस्पिटलाइज केलं, पण त्या हॉस्पिटलमध्ये पण रिस्क घ्यायला तयार नव्हते, म्हणून त्यांना श्रीदेवीमध्ये नेलं होतं। पण श्रीदेवीमधून त्यांना ज्युपिटरला नेण्यात आलं। ज्युपिटरमध्ये त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट देण्यात गेली, पण तरीही त्याचं पाहिजे ती ट्रीटमेंट नव्हती त्यांना तशी, कारण ब्लड जास्त गेल्यामुळे ते खूप धोक्याचं होतं। त्यांना 1 वर्षभर कोमात होते ते, नंतर त्यांना घरी आणण्यात आलं, घरी पण हॉस्पिटलाइज सारखंच त्यांना करण्यात आलं, म्हणजे ट्रीटमेंट देण्यात आली तशी। पण तरी 2013 मध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि 2014 मध्ये ते एक्सपायर झाले। तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की हेल्मेट वापरा, कारण हेल्मेट नसल्यामुळे ना तुमच्या मागे जे तुमचं कुटुंब आहे त्यांची जबाबदारी तुमच्यावर असते आणि ती जबाबदारी ही खूप महत्त्वाची असते, कारण जे मेन व्यक्ती असते ती जर नसल्यामुळे ते घर पूर्ण बेघर होतं, एवढंच मी सांगते। आणि आता हे जे
सहयोग फाउंडेशनने जो कार्यक्रम केलेला आहे तो विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी खूप म्हणजे महत्त्वाचा आहे. आणि हेल्मेट हे खूप जरुरी आहे आपल्या आयुष्याकरता. जसं पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे तसं हेल्मेट सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खरंच जरुरी आहे.